या मालिकेच्या सुपरहिट भागामध्ये प्रेक्षकांनो कथा जबरदस्त टर्निंग पॉइंटवर आली आहे. आतापर्यंत प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अंशुमनचं सत्य उघड झालं आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी तो आता मल्लिकाचं नाव पुढे करतो आहे. इकडे मल्लिकाही स्वतःला वाचवण्यासाठी अंशुमनलाच अडचणीत टाकण्याच्या तयारीत आहे. स्वानंदीच्या वडिलांच्या चोरीच्या नोटांचे ठोस पुरावे समोर येताच अंशुमन पुरता गडबडून जातो. स्वानंदी आणि समर त्याला जाब विचारतात की या नोटा तुझ्याकडे कुठून आल्या. आधी तो उडवाउडवीची उत्तरं देतो, पण समरच्या रोख प्रश्नांमुळे शेवटी तो म्हणतो की आईनेच त्याला या नोटा दिल्या. हे ऐकून सगळेच हादरतात. मल्लिकाला थेट प्रश्न विचारायचा निर्णय घेतला जातो. समर जेव्हा मल्लिकासमोर सत्य उघड करतो तेव्हा नोटांचे सिरियल नंबर जुळल्याचं सांगितलं जातं आणि आता मल्लिका काय उत्तर देणार यावर पुढील भागाची उत्कंठा टोकाला पोहोचते. यावर तो म्हणतो, अगं दादा काय बोलतोय हे. तेव्हा मल्लिका संतापून म्हणते, समर काय बोलतोयस तू. हे पैसे तुझ्याकडे कुठून आले ते सांग. समर सांगतो, सकाळी स्वानंदीचे बाबा बाहेर पडताना पैशांचे फोटो पाठवले होते आणि अंशुमनला दिलेले तेच पैसे खाली पडले तेव्हा त्यांचे सिरियल नंबर जुळले. हे ऐकून मल्लिका गडबडते आणि नीट उत्तर देऊ शकत नाही. आधी ती म्हणते बँकेतून पैसे काढले, मग लगेचच भिशीचा बहाणा करते. तिच्या बोलण्यात विसंगती दिसू लागते. स्वानंदी ठामपणे फोटो दाखवून सांगते की बाबा बाहेर असतानाच हे पैसे त्यांच्या हातात होते. समर मल्लिकाकडे बँकेचे डिटेल आणि पासबुक मागतो, पण ती टाळाटाळ करते. स्वानंदी हात जोडून विनंती करते की माझ्या बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सत्य सांगा. मात्र मल्लिका सध्या काहीही माहिती नसल्याचं सांगते. त्यामुळे संशय आणखी गडद होतो. प्रेक्षकांनो, स्वानंदी खूप हुशार आहे. आतापर्यंत तिने कधीही काकूंवर थेट संशय घेतलेला नव्हता, पण आता तिच्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. बाबांनी सकाळी 10:30च्या सुमारास पैसे काढून त्याचा फोटो तिला पाठवला होता आणि अवघ्या काही मिनिटात ते पैसे चोरीला गेले. त्यानंतर लगेचच तेच पैसे काकूंकडे अंशुमनला देण्यासाठी कुठून आले हा प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नाही. स्वानंदी समरला सांगते की काकूंनी पैसे बँकेतून काढले असं सांगितलं, पण वेळेचा हिशोब काही जुळत नाही. समर बँकेत जातो आणि स्वानंदीच्या वडिलांचं पासबुक तपासतो. बँकेतून स्पष्ट होतं की पैसे सकाळी 10:30ला काढले गेले होते, पण त्यानंतर ते पैसे पुन्हा बँकेत जमा झालेले नाहीत. म्हणजेच या नोटांचा पुन्हा कोणताही अधिकृत व्यवहार झालेला नाही. हे ऐकून समरला मोठा धक्का बसतो आणि स्वानंदीचं बोलणं खरं ठरतं. घरी परतल्यावर मल्लिका आणि अंशुमन यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं. एकमेकांवर आरोप, खोट्या सबबी, जुने राग सगळं बाहेर येतं. मल्लिका सगळा दोष अंशुमनवर ढकलते, तर अंशुमनही स्वतःला निर्दोष सांगतो. समर समोर येताच दोघे घाबरतात आणि सगळं सत्य लपवण्यासाठी पुन्हा एकमेकांवरच आरोप करतात. स्वानंदी आता ठामपणे ठरवते की या पैशांच्या मागचं खरं सत्य शोधून काढायचंच. मल्लिका आणि अंशुमन यांच्यात नेमकं कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं हे उघड करण्यासाठी स्वानंदी स्वतः मैदानात उतरणार आहे आणि पुढील भागात सत्याचा मोठा स्फोट होण्याची चिन्ह दिसत आहेत.